अंडर 14 बास्केटबॉल पुणे विद्यापीठमधून खेळणारे असणारे महत्वाचे असणारे खेळाडू आहेत. मुंबई नॉर्थ टीम मध्ये देखील ही स्टेट चॅम्पियनशिपसाठी महत्वाचं योगदान दिलं. तिला सन्मानित करत आहोत सृष्टी दयानंद सुतार. बॉक्स सन्मान्य जो इसे प्राइस घ्यायची पप्पा 1 लाख जो आता स्वतः थोडं मारला गुलगरा भी दे 12ची रेड आहे. हे पाठवून लावतोय बघ बघ दोघं आहे. आपण जर पाहिलं तर उत्तरार्धाचा असणारा खेळ चालू असताना आपण पुन्हा एकदा नवीनची असणारी मोठी आघाडी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आता तुळशीच्या असणाऱ्या या महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं आपण पाहत असताना आत्मविश्वासपूर्वक खेळाचा प्रयत्न सुरू होताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मोनू येतो आक्रमणासाठी. विठ्ठला चिंगमाचा कॉर्नर येणार तर कैदी करतात. हा मंडळी शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून साकार होणारी निकड्या संयोजनाची देखील स्पर्धा, लाखांच्या पारितोषिकांची महत्वाची स्पर्धा, एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं सुंदर आयोजन आमच्या पंड्या मारुती सेवा मंडळाचं मंडळाच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवरती स्पर्धा जाते यात काही शंका नाही. रोहित तोमार प्रत्येक क्षण यशाचा बीज पेरतो. दाखवा येतो पण थांबणं परवानगी नसते कबड्डीमध्ये आणि ते दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक चढाई म्हणजे हार मागण्याचा पर्याय न ठेवणं हे दाखवलं आतापर्यंत या खेळाडूमध्ये ते देवी संघानं फार मोठा खेळाडू मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं गगनला आपण पाहतो. आतापर्यंत स्पर्धेतल्या असणाऱ्या अनेक क्षणांच्या आपण साक्षीदार देतो. प्रत्येक चढाई त्याची अत्यंत दर्जेदार आपण पाहिली. त्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून जरूर झाला. जो प्रत्येक बदलायचा आहे भारत हुड्डा मॅथॉन तेलुगू टायटन्स प्रो कबड्डी मध्ये असणारे जवळपास 100 पेक्षा जास्त मोठे प्रयत्न दमदार झाले. आपण पाहतो जम्मू मध्ये सुटतोय आपल्या मध्ये सुरक्षित येताना पॉईंट घेताना आपण पाहतो. हा खेळाडूचा एक सर्वांग सुंदर असा खेळ. हात डाला नाही स्पर्धेसाठी आपल्याला विशेष सहकार्य सन्मान्य विश्वासजी मोरे सर, प्रमुख कार्यवाहक, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व एकेकाईच्या माध्यमातून पदाधिकारी आहेत. त्याचबरोबर स्थायी समितीचे असतात, वित्त समितीचे उपनिर्वाचित सदस्य आहेत, महाराष्ट्राच्या पंचमंडळांचा असणारा नेतृत्व करतात, पंचप्रमुख आहेत. प्रो कबड्डीचे असणारे अनेक मोठे मोठे खेळाडू असतील. त्याचबरोबर पंचांना संधी दिली जाते ते साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो. सन्मान्य विश्वासजी मोरे सर, खूप खूप आभार आपले माझ्या भारतीय सेवा मंडळाच्या वतीनं. सगळं आमचं ऑफिशियल पॅनल सन्मान्य घाटे साहेब, शिवछत्रपती अवॉर्डी जे मुंबई शहराकडून त्याची स्पर्धा निरीक्षक म्हणून महत्वाची असणारी जबाबदारी आहे. सगळ्या ऑफिशियल्सना आपण या ठिकाणी सन्मानित केलं. या स्पर्धेच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं प्रत्येकाचे आभार मानणं प्रयत्न दमदार झाला.
मात्र पकडता होते अत्यंत सुंदर पद्धतीने गाजर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. तो पुन्हा एकदा दैवीच्या माध्यमातून आपण पाहतो अत्यंत सर्वांग सुंदर पद्धती आपण पाहतो. मात्र एकदा आपण पकड मजबूत असेल तर दिशा बदलत नाही असं म्हटलं आपण. सुद्धा आपण पाहतो शेवटपर्यंत अत्यंत खुशीचा सामना होणार आहे काही शंका नाही. आपण गेले 4 दिवस या पद्धतीनं सहकार्य केलं. शेवटच्या निर्णायक फक्त 10 मिनिटं आहेत त्या प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे. कबड्डी आहे कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना जिंकवला जाऊ शकतो. इतकी जबरदस्त क्षमता या युपी संघाकडे युपी योद्धाकडे आहे. आणि त्या पद्धतीचा खेळ होणार काल देखील तसंच झालं होतं. जवळपास 18 गुणांची असणारी आघाडी होती मात्र सामना बदलला होता आपण पाहिलं. आणि विराट पॅकेजचा असणारा संघ त्याचबरोबर ISPLचा असणारा संघ या आपल्या लढतींमध्ये अत्यंत नेतृत्व असा विजय मिळवला होता. इथं पण त्याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा आपण पाहतोय या स्पर्धेसाठी युपीच्या माध्यमातून युपी होता. या स्पर्धेत असणारा शेवटचे 10 मिनिटं त्यानंतर शानदार पारितोषिक वितरण सोहळ्यात आपण पाहिला यात काही शंका नाही. कबड्डीत असणाऱ्या सगळ्यात महत्वाची स्पर्धा या स्पर्धेच्या आजच्या या महत्वाच्या क्षणी आपण अनुभवतोय. त्याचबरोबर व्यासपीठावरती सगळे दिग्गज नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कबड्डीचा असणारा दोन कबड्डीचा असणारा रणसंग्राम या ठिकाणी आपण पाहत असताना हा मुद्दा आक्रमणासाठी आपण पाहत असताना कबड्डीमध्ये जर शिखरावर पोहोचलं नाही तर तिथपर्यंत त्या प्रवासाची खरी चढाई अत्यंत महत्वाची असते. हे दाखवले अद्यापर्यंत इथे देवीच्या माध्यमातून तोच कित्ता रंगवावा लागेल. या स्पर्धेतला आपला असणारा कडवा आव्हान निर्माण करताना म्हणूनसाठी आता आपण पाहतो युपी योद्धासाठी योद्ध्यासारखे खेळतायत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना इथे देवीचा असणारा अनुप सिंग त्याचबरोबर नितीन तोमर जो वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट आहे रोजच्या भूमिकेत आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. आपल्या अनुभवाच्या जोरावर अद्यापर्यंत या स्पर्धेवरती एक वेगळ्या वर्चस्व अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2025 अत्यंत नेत्रदीपकाचं आयोजन आपण स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असणार रंगतदार अशा लढती. हेलो खरंच गुप्ता घंटे में आता हूँ. फोन स्विच ऑफ होगा. क्या खबर ना. हाँ आता हूँ गाड़ी चला. सोचतो उभा राहतं बच्चे समाज आमदार श्री भाऊ शिंदे यांचं प्रकाश आगमन होते. वेलकम भाऊ मनपूर्वक स्वागत. आपल्या संकल्पनेतून साकार होणारा कबड्डीचा असणारा महासंग्राम या ठिकाणी आपण पाहत असताना बघूया अशा पद्धतीने प्रहार चढवला तो चढाईमध्ये आता एका दुसरी सुरुवात देते करता येईल. गगन या पद्धतीचा खेळ करण्याचा प्रयत्न करतो का मोठा खेळाडू आपण पाहतो गगन गौडा युपीसाठी लीड करतो. प्रतिमाचा प्रयत्न सुरू होताना पोहोच असताना अनेक मोठे मोठे खेळाडू सुद्धा नॅशनल देखील त्याला आपण पाहिलं. सध्यापर्यंत असणारा मागचा फार महत्वाचे एक देवीचा जर विचार केला त्यामध्ये मोठे मोठे खेळाडू आपण पाहतो पोहोचच्या माध्यमातून खेळणारे स्कूल नमस्ते त्या ठिकाणी इज्जत देवीला या स्पर्धेच्या निमित्तानं प्रतिमाचे प्रयत्न स्पर्धेत होत असताना कबड्डीमध्ये थांबणं म्हणजे हार नाही तर चालत राहणं म्हणजे चढाई असतं. आणि प्रत्येक चढाई काही नाही तर आपण सातत्य असलं पाहिजे दाखवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत आपण पाहतो चांगली पकड तर जर होते नेत्रदीपकाची पकड आपण पाहत असताना चित्त असेल तर प्रत्येक जी पकड यात नेत्रदीपक असेल हे चांगलं कॉम्बिनेशन टॅकल आपण या ठिकाणी पाहतो. मारुतीच्या वतीनं स्पर्धा अवकाशाला व्यवस्थित घालणारी खेळी करावी लागले आपल्याला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. प्रतिमा आयोजन आमच्या बंड्या मारुतीचं सगळे जे कार्यकर्ते कौतुकास पात्र आहेत. प्रतिमाचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना नहीं
5 मिनिट दिली ना. चालू सामन्यात निर्णायक शेवटची 5 मिनिटं आपण पाहतोय. इथे नवीन 45 गुण आणि युपी होता 25 गुण. 30 गुणांच्या असणाऱ्या आघाडी आहे. आता कबड्डी कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूला सामना जिंकवला जाऊ शकतो इतकी क्षमता आहे. श्रम सातत्याने निष्ठा एकत्र आपण पुढे जायचं आहे. आपल्या खेळाला आकार द्यायचा आहे. चांगल्या असणाऱ्या चढाई आणि पकडीचा होत आहे. पुन्हा एकदा कम्पॅक्ट करू शकतो युपी होताच असणार असं दिसतंय का आपण पाहूया. या स्पर्धेत हा गोलाचं सहकार्य गुलाम असेल तर आमच्या क्रीडा रसिकांचं कारण आपल्या उपस्थितीमुळे स्पर्धा मोठी झाली यात काही शंका नाही. मराठी आपण चलचित्र पाहिली ज्या मैदानामध्ये गणित शिवसेना प्रमुख स्वतः या रसिकांमध्ये बसून ही स्पर्धा अनुभव होते. एक मोठा इतिहास आहे या मंडळाचा. मंड्या मारुतीचा देखील अत्यंत यशस्वी आयोजन मित्रांनो. अत्यंत सुंदर अशा ट्रॉफी आपण पाहतो या मंड्या मारुतीच्या माध्यमातून. हनुमानाची असणारी प्रतिकृती आपण पाहतो. शक्तीचं प्रतीक व्यक्तीचं प्रतीक मंडळाची असणारी स्पेशालिटी आहे त्याचा असणारा एक गोल्ड आपण पाहतो. आणि प्रतिवर्षी आपण अत्यंत नेतृत्व अशा ट्रॉफी आपण आपल्याच मंडळाच्या माध्यमातून साकार करत असतो. ही स्पेशालिटी आपल्या मंडळाची आणि आलेले असणारे जे संघ आहेत त्या संघाला त्या पद्धतीने आपण सन्मानित करत असतो. आपलं प्रेमास प्रतीक अस्मितेचं प्रतीक म्हणून येत असतो. अत्यंत रंगतदार होणं गरजेचं आहे. कॉम्पॅक्ट करणं गरजेचं आहे. जगात गौडाला समर्थ साथ मिळणं अत्यंत अपेक्षा आहे त्याच्या खेळाडूंकडून आपण पाहतो. स्पर्धेच्या शानदार पार्टिसिपेंट